आज मला प्रत्येक जण हा प्रश्न विचारतो की आम्हाला यूट्यूब चॅनल स्टार्ट करायचं आहे, पण सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट असते की आम्ही कोणत्या टॉपिकवर चॅनल चालू करू. मी अशा व्यक्तीसोबत आज बसलेलो आहे की ज्यांनी 1 मिलियन सबस्क्रायबर अचीव केले, जर आपण आधीचे आणि आताचे इन्क्लूड केले तर. यूट्यूब चॅनल कसं सुरू करावं, कसं डेव्हलप करावं, आणि त्यात हा विषय मी सांगितला होता की शेअर करू नका त्या लोकांमध्ये. आणि कसं होतं की जेव्हा आता आपल्याला जळगाव बद्दलचा एखादा व्हिडिओ आला तर आपण खूप एक्साइट होऊन जातो आणि आपण बघतोच. त्यावेळीच मग मला तिकडचे लोक मिळाले, सबस्क्रायबर मिळाले शार्क टँक इंडियामध्ये. तो एपिसोड बघून आहे ना मला खूप असं टच झाली ती गोष्ट. मग मी कॉन्टॅक्ट केला त्याच्या मम्मीला आणि त्यांना बोललो की मॅम मला यांचा पॉडकास्ट घ्यायचा आहे. त्याचं वय मॅम तेव्हा 9-10 वर्षाचा मुलगा होता. नमस्कार. एकेकाळी कलाकार हे अत्यंत महत्त्वपूर्ण असायचे. आज त्याच पद्धतीने समाजात एक नवीन वर्ग येतोय, तो म्हणजे यूट्यूबर्स. यूट्यूबर्स एक प्रचंड पॉवर आहे समाजात बदल घडवून आणण्याची, सकारात्मकता आणण्याची. आणि असे अनेक यूट्यूबर्स सोशल मीडियाचा वापर करून पुढे येत आहे. तुम्ही विचार करत असाल मी हे सगळं का सांगते. तर आज आपल्याकडे आलेले आहेत एक प्रचंड यशस्वी यूट्यूबर की ज्यांनी एका वेगळ्या पद्धतीने आपलं कार्य निर्माण केलं. यूट्यूब चालवणं हे सोपं नाही. अनेक यूट्यूबर्सला माहिती आहे की जेव्हा आपण चॅनल सुरू करतो, पहिला व्ह्यू मग आपण पाहत राहतो, 2 तासांनी 3 तासांनी दुसरा व्ह्यू. एवढा प्रचंड संघर्ष करत एक यूट्यूबर उभा राहतो, कारण त्याच्यात त्या क्वालिटीज असतात, क्वालिफिकेशन्स असतात. आणि आज आपल्याकडे आलेले आहेत एक प्रसिद्ध यूट्यूबर चेतन महाजन सर. सर, तुमचं आमच्या या चॅनलवर मनापासून स्वागत. मॅम, थँक्यू सो मच. तुम्ही मला बोलवलं. ॲक्च्युली ही माझ्यासाठी ऑपॉर्च्युनिटी आहे की मला इतक्या मोठ्या चॅनलवर येऊन आणि ते पण तुमच्यासोबत येऊन काही गोष्टी यूट्यूबबद्दल सांगायची एक ऑपॉर्च्युनिटी मिळते. यूट्यूबपेक्षा आम्हाला तुमच्याबद्दल की तुम्ही कुठून प्रेरणा मिळाली की आपण यूट्यूब चॅनल सुरू करावं. कारण दुकान टाकणं, नोकरी करणं हे सगळ्यांना माहिती असतं. आउट ऑफ द वे जाऊन यूट्यूब चॅनल सुरू करणं ही कन्सेप्ट कुठून आली? येस, मी इंजिनिअरिंग केलं मॅम. कम्प्युटर सायन्समध्ये इंजिनिअरिंग केलं. त्यानंतर मग मी पुण्यामध्ये आलो, डिजिटल मार्केटिंगमध्ये जॉब केला. 4 वर्ष मी जॉब पण केला आहे. जॉब करत असताना एक प्रोजेक्ट होता इनफॅक्ट नावाचा. तर त्या प्रोजेक्टला आम्हाला मार्केटिंग करायचं होतं. तर सोशल मीडिया तेव्हा नवं होतं, म्हणजे होतं बट इतकंही नव्हतं. मग आम्ही वेगवेगळे पर्याय शोधत होतो की आपण एखाद्या प्रॉडक्टला मार्केट कसं करू शकतो. मग त्यामध्ये आलं इंस्टाग्राम, आलं फेसबुक आलं. मग सोबतच आम्ही विचार केला की इनफॅक्ट इज अबाउट फॅक्ट्स. एखादी पर्टिक्युलर गोष्ट आहे की आता हे प्लांट आहे आपल्यासमोर, तर ह्या प्लांटचा उपयोग काय, हे फॅक्ट झाले. हे जर मी टेक्स्टमध्ये लिहून देतोय तर लोकांना ते कळेल, बट हे जर मी व्हिडिओ थ्रू सांगतोय तर ते लोकांना जास्त कळतं. हा आमचा त्याच्यामागचा मोटिव्ह होता. आणि मग आम्ही तिथे यूट्यूब चॅनल स्टार्ट करायचा विचार केला. आणि तेव्हा जे यूट्यूब चॅनल आम्ही स्टार्ट केलं तर बेसिकपासून शिकलो. म्हणजे मी स्वतः ते हेड करत होतो. तर एडिटिंग कशी केली पाहिजे, कोणतं सॉफ्टवेअर पाहिजे, काय पाहिजे. माझा भाऊ होता निखिल, त्याने मला काही गोष्टी सांगितल्या की दादा हे असं, कारण जेनझी तो, तर ते मुलं एडिटिंगमध्ये जरा जास्त होते. तशा काही गोष्टी शिकत गेलो. आणि मग मला कळालं की यूट्यूब थ्रू मार्केटिंग चांगलं होऊ शकतं एखाद्या गोष्टीचं. अर्निंग त्याच्या थ्रू मी विचार पण नव्हता केला. आणि मग नंतर जेव्हा कोरोना आला, मग लग्न झालं माझं. कोरोनाच्या आधीच थोडं लग्न झालं. आणि मग घरी होतो, मग जॉब पण चालू होता. मग मी विचार केला की आपण घरी बसलोय, आपल्याला यूट्यूब येतं. त्यानंतर मी 3-4 कंपनी चेंज पण केल्या होत्या की तर यूट्यूब का नाही करायचं आपण. मग मी विचार केला की चला यूट्यूबवर. मग सुरुवात तशी झाली की चला आपण पण यूट्यूब करू. मग सुरुवातीला असे एक्सप्लेनेबल व्हिडिओ करायचो, म्हणजे राजकारणावर. विषय कोणता होता? सगळ्यात पहिला व्हिडिओचा विषय होता डिजिटल मार्केटिंग. म्हणजे मी सगळ्यांना तेच सांगतो की आज मला प्रत्येक जण हा प्रश्न विचारतो की आम्हाला यूट्यूब चॅनल स्टार्ट करायचं आहे, पण सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट असते की आम्ही कोणत्या टॉपिकवर चॅनल चालू करू. मला एक वाटतं की तुम्हाला जे येतं, जे तुम्ही शिकले, किंवा जर तुम्ही स्टुडंट आहे तर तुम्ही जे रोज अभ्यास करताय तुम्ही त्या टॉपिकवर यूट्यूब चॅनल चालू करा. याचे 2 फायदे होतात. एक म्हणजे तुम्हाला फेम मिळत जातं, आणि दुसरी गोष्ट जे तुम्ही शिकले आज त्याची तुम्हाला रिव्हिजन पण होते. तर जे तुम्हाला येतं ना, तुम्ही जर तीच गोष्ट केली यूट्यूबमध्ये पण, तर तुम्हाला तर पहिला टॉपिक डिजिटल मार्केटिंग होता, पण त्याच्यानंतर बदलवत आज वेगळ्याच याच्यात आज आपण. बरं.
पहिल्या दिवशी किती व्ह्यू मिळाले? पहिला जो व्हिडिओ होता तर प्रत्येकाचं असं असतं की पहिला जो व्हिडिओ आपण टाकतो तर बाहेरचं बघणारं कोणी नसतं. आपण जे आपल्या रिलेटिव्हला, आपल्या मित्रांना किंवा आपल्या कलिग्सला जे शेअर करतो तेच लोक बघतात. तर पहिल्या व्हिडिओला मला एक 40-50 व्ह्यूज असतील. त्यासाठी किती फोन केलेत? ते व्हॉट्सअप येऊन गेलं होतं मॅम. व्हॉट्सअपवरच मेसेज करायचो मित्रांना की अरे बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा. पण याच्यात आहे ना एक म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ही युट्यूब, म्हणजे आता आपण डिस्कस करतोय तर माझी जर्नी पण आणि त्याच्यासोबत युट्यूब कसं शिकायचं. म्हणजे मला एक गॅरंटी आहे की हा व्हिडिओ संपतो तोपर्यंत मी अशा व्यक्तीसोबत आज बसलेलो आहे की ज्यांनी 1 मिलियन सबस्क्रायबर अचीव्ह केले, जर आपण आधीचे आणि आताचे इन्क्लूड केले तर. आणि खूप शिकण्यासारख्या गोष्टी मॅमकडून, आणि मी पण शिकत असतो. तर एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे की जेव्हाही आपण युट्यूब चॅनल स्टार्ट करतो, आपण जे करतो ना मॅम की याला पाठवू, त्याला पाठवू, त्याला पाठवू, ते चुकीचं आहे असं मला वाटतं. याचं कारण असं आहे की मी जर डिजिटल मार्केटिंगवर व्हिडिओ आज करतोय तर माझे नातेवाईक जे आज 60-70 वयाचे किंवा 40-50 वयाचे असतील त्यांना त्याचा यूज नाही आहे. ते काय करतील, 5 सेकंद 10 सेकंद बघतील आणि म्हणतील माझ्या कामाचं नाही, मी सोडून देतो. यामुळे काय होतं की तुमचा जो ॲव्हरेज व्ह्यू ड्युरेशन आहे तो कमी जातो आणि तुमचा व्हिडिओ यूट्यूब प्रमोट नाही करत, ड्रॉपडाऊन येतं. त्यामुळे तो इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती. परफेक्ट आहे. अनेक नवीन युट्यूबर्सला असं वाटतं की आपण शेअर करावं, त्यातून यश मिळेल, आणि यासाठीच आपण मध्ये एक वर्कशॉप घेतली होती. ओके. युट्यूब चॅनल कसं सुरू करावं, कसं डेव्हलप करावं, आणि त्यात हा विषय मी सांगितला होता की शेअर करू नका. अनेक विद्यार्थ्यांनी विचारलं का, त्याचं एक्सप्लेनेशन आज तुम्ही दिलं. तो खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. तुम्हाला ॲव्हरेज व्ह्यू ड्युरेशन कसं असतं, युट्यूबचे काही एक पॅरामीटर्स. ॲव्हरेज व्ह्यू ड्युरेशन जर घसरलं, कमी आलं, की एखादा व्यक्ती जर समजा 5 सेकंद 10 सेकंद व्हिडिओ बघतोय आणि लगेच बंद करतोय तर ते बॅड इम्प्रेशन जातं आणि अल्गोरिदममध्ये तुमचं चॅनल नाही जात. त्यामुळे युट्यूब बरोबर त्याला त्या लोकांपर्यंत पोहोचवतं ज्या लोकांना त्यामध्ये इंटरेस्ट आहे. पहिले 100 सबस्क्रायबर किती दिवसात झाले? पहिले 100 सबस्क्रायबर होण्यासाठी मग मी डिजिटल मार्केटिंगच्या व्हिडिओने स्टार्ट केलं. मग नंतर मला लक्षात आलं की म्हणजे डिजिटल मार्केटिंग हे माझं पॅशन तुम्ही नाही म्हणू शकत मॅम. हे मी जॉब करत होतो, आवडत होतं मला, बट माझं पॅशन होतं पॉलिटिक्स, बिझनेस, या दोन गोष्टी. की मला राजकारणात आवड होती जाणून घेण्यासाठी, आणि बिझनेस हे आणि करंट अफेअर्सवर मला जास्त. मग मी एक व्हिडिओ बनवला होता कोरोनाच्या पिरियडमध्ये, जे आपलं रावेड सौदा फैजपूर आहे, तर या साईडला काही लोक खूप हेल्प करत होते कोरोनातल्या लोकांना. एक निळकंठ चौधरी म्हणून व्यक्ती होते. मी त्यावर व्हिडिओ बनवला आणि त्या व्हिडिओला खूप रीच मिळाला. त्यात काय झालं की त्या पर्टिक्युलर एरियापर्यंत तो व्हिडिओ गेला त्या लोकांमध्ये. आणि कसं होतं की जेव्हा आता आपल्याला जळगावबद्दलचा एखादा व्हिडिओ आला तर आपण खूप एक्साइट होऊन जातो आणि आपण बघतोच. त्यावेळीच मग मला तिकडचे लोक मिळाले, सबस्क्रायबर मिळाले. तर म्हणजे मग तसे ते 100 कंप्लीट झाले होते. युट्यूबच्या वाटचालीत सर्वात महत्वाचा असतो व्हायरल व्हिडिओ. बरोबर. तो पहिला केव्हा भेटला? येस. तर मग असं करत करत मी राजकारणावर व्हिडिओ केले, त्याच्यानंतर बिझनेसवर काही केले. मग बिझनेस टॉपिक जेव्हा मी पकडला तेव्हा मी पकडलं शार्क टँक इंडिया. बरं. शार्क टँक इंडिया जेव्हा भारतात आलं तर त्यावर मी एक वेबसाईट पण बनवली होती. बरं. मी विचार केला की आता याच्यावर आपण जे फाउंडर्स आहे, जसं मला बिझनेस आवडतो, तर ते कसे मोठे बनले, त्यांनी कसं अचीव्ह केलं हे सगळं, त्यांचे पॉडकास्ट घेऊ. ते करत असताना एक प्रथमेश नावाचा एक मुलगा आला होता आणि तो त्याला बघू शकत नव्हता शार्क टँक इंडियामध्ये. तो एपिसोड बघून आहे ना मला खूप असं टच झाली ती गोष्ट. मग मी कॉन्टॅक्ट केला त्याच्या मम्मीला आणि त्यांना बोललो की मॅम मला यांचा पॉडकास्ट घ्यायचा आहे. त्याचं वय मॅम तेव्हा 9-10 वर्षाचा मुलगा होता, फक्त 9-10 वर्षाचा. त्याच्या घरी गेलो मी पुण्यामध्ये आणि शूट केलं. 20 मिनिटाचा मी पॉडकास्ट केला. म्हणजे मी असं म्हणेल की तो मुलगा माझ्याहून 20-25 वर्षाने लहान असेल, पण बुद्धीने तो माझ्याहून 5-6 वर्षाने मोठा असेल. त्याचे मंत्रपाठ, त्याला करंट अफेअर्सवर माहिती, आणि लोकांनाही ते आवडलं. आणि तो व्हिडिओ 3 लाख गेला. 3 लाख गेला आणि त्या व्हिडिओने मला मॉनिटायझेशन करून दिलं. हो. आणि त्याच व्हिडिओने मग वॉच अवर्स, जे आपलं सगळं असतं, 4,000 वॉच अवर्स आणि 1,000 सबस्क्रायबर्स त्या एका व्हिडिओमुळे माझे झाले. तर त्याचा खूप मोठा इम्पॉर्टन्स आहे याच्यामध्ये. आम्ही आमच्या शास्त्रात असं नेहमी म्हणतो की दिल्याने 4 पट होऊन मिळतं. बरोबर आहे.
त्याचं पॉडकास्ट करताना तुमच्या मनात इतर काहीच भावना होता नाही, की नाही. त्याच्यासाठी करायची बरोबर, भावना होती आणि बरोबर. ते तुम्हाला 4 पट काय 40 पट मिळालं, मॉनिटाईज झालं चॅनल. हो, मॉनिटाईज चॅनल होणं ही एवढी मोठी गोष्ट आहे. त्याचे एक्सपिरियन्स काय होते? हा सगळा अनुभव ना जिवंत जगत असतो आपण. म्हणजे मला एक सांगायचं की हा पॉडकास्ट जोही ऐकेल ना तो चांगला युट्यूबर बनू शकतो. चांगला म्हणतोय मी, तुम्ही करोडो रुपये कमवाल वगैरे या गोष्टी सगळ्या हे राहील, पण एक अर्निंग करण्यापुरता तरी मॅम कुणीतरी हा आपला पॉडकास्ट बघून आहे ना तिथपर्यंत पोहोचू शकतो असं मला वाटतं. लोक चॅनल ओपन करतात पैसा कमवण्यासाठी, सगळ्यात मेन धोरण हे असतं. आणि सगळ्यात मोठं मिसकन्सेप्शन हे आहे याच्यामध्ये, जर तुम्हाला वाटतंय, म्हणजे हे तर तुम्हाला माहितीच आहे, मी इन जनरल पब्लिकला बोलतोय की जर तुम्हाला असं वाटतंय की तुमचं चॅनल मॉनिटाईज झालं म्हणजे तुम्ही प्रत्येक महिन्याला 40,000 ते 50,000 रुपये कमवाल, तर हे अतिशय चुकीचं आहे. असं नाही होत. ही फॅक्ट जी लोक तुम्हाला सांगत असतील की अरे मॉनिटाईज आहे, याचं चॅनल मॉनिटाईज झालंय, आता तो कमवायला लागला असेल 1-1 लाख रुपये, असं नाही होत. सगळ्यात पहिले तर $100 जेव्हा तुमचे कम्प्लीट होतात, म्हणजे आजचे 80 ते 85 रुपये हे 8,000 ते 8,500 रुपये, त्यानंतर तुमच्या अकाउंटला पैसे येतात. आणि ते येण्यासाठी पण म्हणजे जर बघायला गेलं मॅम तर 1,000 व्ह्यूला तुम्हाला 40-50 रुपये येतात. ही फॅक्ट आहे. 40 रुपये येतात, 40-50 रुपये. मोठा व्हिडिओ असला तर वेगळा फरक पडतो. त्यामुळे काही लोक, मी असंही बघितलंय की काही लोक यूट्यूब चॅनल मला करायचंय, यूट्यूबमध्ये करिअर करायचंय म्हणून मी जॉब सोडून देतो. ही सगळ्यात मोठी चूक आहे. मी जॉब जर केलाय, जेही लोक असं करताय त्यांनी असं करू नका अनलेस अँड अंटिल तुमच्याकडे दुसरा कोणता तरी बिझनेस आहे. नाहीतर तुमचं करिअर हे म्हणजे तुमच्याकडे पैसा नाही राहणार. एक फॅक्ट आहे, पैसा नाही उरणार. तुमच्याकडे जर 2 बिझनेस ऑलरेडी आणि तुम्ही हे करताय तर मग ती गोष्ट होऊ शकते. कारण यूट्यूब वाटतं तेवढं सोपं नाही आहे. तुम्हाला तेच टॉपचे यूट्यूबर दिसतात आज की जे पैसे कमवत आहेत किंवा ज्यांची लाईफस्टाईल तुम्ही बघताय, बट ते मागच्या 7-8 वर्षापासून प्रयत्न करत होते म्हणून ते तिथे आहेत. तर मेन फॅक्ट तीच आहे, सोपं मार्ग नाहीच आहे, सोपं नाहीच आहे. आणि सुरुवातीला आपलं एक स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग असते, बेसिक गरजा असतात, त्या सांभाळून जर जायचं आहे. बरोबर आहे. तर युट्यूब सुरुवातीला सेकंड बिझनेस असला पाहिजे. बरोबर. आम्ही असं तुम्हाला या गोष्टी सांगतो म्हणजे घाबरवत नाहीये, चांगल्या गोष्टींकडे येणार आहे आपण, पण आधी एक जनरल आयडिया देतोय फक्त. बरं, त्याच्यानंतर स्टेप कशा होतात प्रगतीच्या? येस. आता काय झालं मॅम की माझे मल्टिपल बिझनेस आहे की मी रिअल इस्टेटचा पण बिझनेस करतो की ज्यामध्ये मी पुण्यामध्ये ज्याही लोकांना फ्लॅट विकत घ्यायचा असतो तर वी हेल्प देम टू बाय द फ्लॅट. म्हणजे चांगली प्रॉपर्टी दाखवणे त्यांना. वी आर टायअप विथ मोर दॅन 53 बिल्डर्स इन पुणे की ज्यांच्यासोबत आम्ही काम करतो. तर ज्याही लोकांना फ्लॅट घ्यायचा आहे त्यांना आम्ही मदत करतो. तर एक अर्निंग सोर्स तो होता. ब्लॉगिंग एक आहे की वेबसाईट ब्लॉगिंग करतो, तर ते चालू होतं. त्या पिरियडमध्ये काय झालं ना की सुरुवातीला काय होतं, तो व्हिडिओ व्हायरल गेला, मॉनिटाईज झाला, पण मला दिसतं पैसाच येत नाहीये, काही उपयोगच नाही असं वाटतं कधी कधी आपल्याला की म्हणजे तसं झालं. मग मी सोडून दिले युट्यूब 1.5 वर्ष. बरं. 1.5 वर्ष मी व्हिडिओज नाही टाकले. मध्ये रील टाकल्या होत्या बट व्हिडिओ नाही टाकले. मग सगळ्यांना वाटलं, म्हणजे मला 1-2 मेसेज असे होते की काय रे तू तर युट्यूब चालू केलं होतं ना, मग काय बंद करून दिलं का, सक्सेस नाही मिळाला का तुला. असं होतं जेव्हा आपण एखादी गोष्ट खूप उत्साहाने चालू करतो आणि तिच्यात आपल्याला सक्सेस नाही मिळत किंवा एक पर्टिक्युलर टाइम पुरता सक्सेस नाही मिळत, तर लोक तुम्हाला बोलणारे असतात, लोक आहेच बोलणारे. पण त्याच्यात एक अशी गोष्ट घडली की 1.5 वर्षानंतर माझा बिझनेस सेट झाले सगळे, मला अर्निंग येत होतं. मग मी परत उतरलो विथ प्रॉपर इन्व्हेस्टमेंट थोडी. आता मी थोडे 2 कॅमेरे घेतले, माईक एक 30-35 हजार समथिंग DJIचे माईक घेतले, लाईट्स वगैरे जरा बरे घेतले. मग मी इन्व्हेस्टमेंट केली आणि मग मी अप्रोच करायला लागलो लोकांना की नाही मला पॉडकास्ट करायचं आहे तुमच्यासोबत, तर तुम्ही या. हो, इन्व्हेस्टमेंट केली, पण सुरुवातीला तुम्ही घरीच रेकॉर्डिंग करत होता. 25,000 सबस्क्रायबर मॅम, ते विदाऊट हे होते. मी तुमच्या घरी रेकॉर्डिंग लावले. सुरुवात तुम्ही घरीच केली, म्हणजे इन्व्हेस्टमेंट सुद्धा तुम्ही कॅल्क्युलेटेड केली. कारण मोठी इन्व्हेस्टमेंट करून मग नंतर नुकसान करण्यापेक्षा बेनिफिट नाही होत. हे झालं सगळं की युट्यूबर होणं किती कठीण आहे, किती संघर्ष आहे, हे आहेच. पण जेव्हा तुम्ही एक युट्यूबर होतात तेव्हा समाजातील सामान्य व्यक्तीने तुम्हाला एक बॅक सपोर्ट दिलेला असतो आणि म्हणून तुम्ही इथे पोहोचतात. बरोबर आहे. तर इथे पोहोचलेल्या व्यक्तीने कोणते भान ठेवायला हवे, कोणत्या जबाबदाऱ्या सांभाळल्या पाहिजे
आणि काय नीतिमत्ता जपली पाहिजे. बरोबर आहे. आता आपण यूट्यूब आणि इंस्टाग्राम या दोन्ही गोष्टींना एकत्र करू. मला असं वाटतं की आजकाल भरपूर जी युवा पिढी आहे ती इंस्टाग्रामवर पण आहे. म्हणजे कमीत कमी 40-45 वर्षापर्यंतचे जे लोक आहे आजकाल ते इंस्टाग्राम पण यूज करतात आणि यूट्यूब पण यूज करतात. काय होतं, यूट्यूबवर इतकी अश्लीलता नाही आहे जितकी इंस्टाग्रामवर आज आपल्याला बघायला मिळते. कॉन्टेंट क्रिएट करतात लोक, पुरुष राहू द्या स्त्रिया राहू द्या, जे कॉन्टेंट ते क्रिएट करतात, डान्स करतात. प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते. काही लोक अतिशय विचित्र पद्धतीचा डान्स करून व्हायरल होतात. मी ते बरोबर का चुकीचं यात नाही जात, पण ते बघणाऱ्या लोक ठरवतात कमेंटवरून की हे चुकीचं आहे का बरोबर आहे. दुसरी गोष्ट अशी होते की जेव्हा आपण कॉन्टेंट क्रिएट करतोय तर एक आपल्याला कळलं पाहिजे की स्वतःला प्रश्न विचारा, जे आपण बनवतोय ते बरोबर आहे की चुकीचं आहे. उद्या आपल्या मुलीने पाहिलं तर काय. एक्झॅक्टली. शिव्या देणं सगळ्यात चुकीचं वाटलं मला यूट्यूबवर. भरपूर असे लोक आहे की रोस्टिंगच्या नावाखाली शिव्या देतात. मी काय म्हणतो, रोस्ट करा, मजा येते रोस्टिंगला, बघायला रोस्ट येते. म्हणजे खूप चांगले चांगले युट्यूबर आहे की अमृता कुलकर्णी, RJ सोहम यांना मी ओळखतो. तर हे खूप छान कंटेंट बनवतात, शिव्या नाही देत. बरं. शिव्या दिल्यानंतर काय होतं ना की समोरचा व्यक्ती हर्ट होतो आणि तुमची इमेज खराब होते. म्हणजे जसं तुम्ही बोलले की आपला परिवार पण एक बघत असतो. परिवार बघत असतो. मॅम, इतक्या चांगल्या चांगल्या निश आहे यूट्यूबवर काम करण्यासाठी. तुम्हाला सांगतो, इतक्या चांगल्या टॉपिक्स आहे व्हिडिओ बनवण्यासाठी आणि त्या टॉपिकवरून करोडपतीही बनता येतं. खोटं वाटत असेल लोकांना, महिन्याला 20-25 लाख रुपये कमवणारे लोक महाराष्ट्रात आहे. आणि जे हिडन येतात लोकांना माहीत पण नाही आहे, फेसलेस चॅनल थ्रू वगैरे. शिव्या देऊनच तुम्ही यूट्यूबवर सक्सेसफुल होऊ शकता असं नाही आहे. 100 असे टॉपिक मी तुम्हाला आज सांगू शकतो की ज्याच्या थ्रू तुम्ही आज पैसा कमवू शकतात. दॅट इज इन्स्पिरेशन. मी खरंच इथे इन्स्पिरेशन सांगतोय लोकांना. लहान मुलं असतील त्यांनी एज्युकेशन विका, त्यांनी एज्युकेशन सांगा. तिथं तुम्ही शिकताय ना आज शाळेमध्ये काही गोष्ट, तर काय करतात आई वडील, त्यांना सांगतात की डान्स कर बेटा, हे कर, ठीक आहे त्यांचं. पण त्यांना तुम्ही जे शिकलाय त्या कविता, त्या पोएम्स म्हणायला सांगा. त्या पोएम्स त्यांच्या स्कूलचे मुलं बघतील, त्याच्यातून ते शिकतील. कार्टून बघण्यापेक्षा त्या गोष्टी बघतील. थोडं गृहिणी आहे तर एखादं स्किल करा. शिवणकाम तुम्हाला येत आहे ना, शिवणकाम शिकवा तुम्ही. त्याच्यानंतर मॅम ज्योतिष आपण ज्याच्यावर करतो, आज जरी लोक मॅमकडून ज्योतिष शिकले, म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे हा की ज्योतिष कुंडली बघणं जरी तुम्ही शिकलात आज, आणि मॅम तर इतक्या चांगल्या पद्धतीने शिकवतात, तरीसुद्धा तुम्ही एक चांगलं अर्निंग सोर्स त्याला बनवू शकतात. ज्योतिष ही एक धार्मिक गोष्ट आहे, एक आध्यात्मिक गोष्ट आहे. पण जर तुम्ही त्या दृष्टीने त्याच्याकडे बघितलं की लोकांचं भलं करायचं आहे, प्रत्येकाला आयुष्यामध्ये प्रॉब्लेम आहे. ते नरेंद्र मोदी राहू द्या, देवेंद्र फडणवीस राहू द्या की सामान्य माणूस राहू द्या, प्रत्येकाला काही ना काही प्रॉब्लेम आहे जगामध्ये. त्यामुळे तुम्ही ज्योतिष शिकू शकतात. आणि तुमच्याकडे जर मॅम सारखी व्यक्ती असेल की ज्यांना वर्षानुवर्षाचा अनुभव आहे, ती एक निश झाली. गेमिंग ज्योतिषमध्ये एवढे जास्त उत्पन्नाचे स्तोत्र आहे, आपल्याला असं वाटतं. पण आज जर आपण पाहिलं, जागतिक व्यासपीठावर पाहिलं, बरोबर, तर करोडो अब्जो रुपयाची उलाढाल ज्योतिषात आहे. खरी गोष्ट आहे. मग टीचिंग असेल, मार्गदर्शन असेल, बरोबर, विविध प्रोडक्ट असतील, 1-to-1 काउन्सिलिंग असेल, समुपदेशन असेल, बरोबर, म्हणजे पुस्तकं लिहिणं असेल, ब्लॉगिंग असेल, असे जवळपास ज्योतिषच्या अंडरमध्ये 10-12 पर्याय तयार झाले. पॉडकास्टिंग असेल, माझं चॅनल का मोठं झालं आज, ज्योतिष पॉडकास्ट केले, जास्तीत जास्त ज्योतिष पॉडकास्ट केले, फायनान्सचे पॉडकास्ट केले, जिथे पैसा येतो. ज्योतिष लोक का बघतात, म्हणजे एक जर बघायला गेलं तर लोकांना प्रॉब्लेम्स आहे, पैशाचे प्रॉब्लेम्स आहे, लोकांना रिलेशनशिपचे प्रॉब्लेम्स आहे, हेल्थचे प्रॉब्लेम्स आहे, या गोष्टींसाठी बघतात. तुम्ही या टॉपिक्सला पकडून कंटेंट बनवा, मेडिकल बद्दल बनवा, आयुर्वेदिक, डॉक्टर आहे तर डॉक्टरांनी या युट्यूबवर, तुमचा बिझनेस वाढेल, तुम्हाला पेशंट मिळतील. डेंटलवाले त्यांनी ते करा, IT वाले त्यांनी IT क्राऊडसाठी बनवा. की जर समजा तुम्हाला IT मध्ये काय होतं की कमरेचा त्रास होतो, तर तुम्ही कोणती चेअर वापरू शकता, त्याचं ॲफिलिएट मार्केटिंग करा. आजकाल तर तिथे तुम्ही तुमचं प्रॉडक्ट लावू शकता, त्याचे तुम्हाला पैसे मिळतील. म्हणजे अशा मल्टिपल गोष्टी आहे. फक्त लोकांनी म्हणजे जे भान म्हटलं पाहिजे ना की समाजाला त्रास न होता तुम्ही कोणतंही कंटेंट बनवा, देशाला त्रास मध्यंतरी ते प्रकार झालेला.
काय होतं की आजकाल प्रत्येकाला असं वाटतं की माझे ओपिनियन्स हे खूप जास्त हे, मग देशाविरुद्ध बोललं की मग एक पर्टिक्युलर लोक त्यांच्या मागे जातात असं लोकांना वाटतं. बट तुम्ही देशाच्या विरुद्ध जाऊन तुम्ही पुढे नाही जाऊ शकत. स्वतःलाही काही नियम युट्यूबर्सने लावून घेतले पाहिजेत. बरोबर आहे. नियम तर मॅम लावलेच पाहिजे. आणि आजकाल युट्यूब पण तेवढं स्ट्रिक्ट होत चाललंय, म्हणजे मॉनिटायझेशन काढून टाकतात डिरेक्टली. हो, तर म्हणजे नियमांच्या बाबतीत ते आपण जसं बोललो की स्वतःच आपल्याला कळायला पाहिजे की काय नियम असले पाहिजे. बरं, 20,000वरून पुढे तुम्ही पोहोचलात. हा, आता 2,13,000 झाले. 2,13,000 मधले टप्पे. 20,000 तुम्हाला जसं बोललो की स्टॉप केलं. मग मी सिरियसली घेतलं युट्यूबला पण, की म्हटलं याला पण आपण एक चांगला आपला एक फेम पण मिळतं मॅम, लोक ओळखतात आपल्याला, सगळ्यात इम्पॉर्टंट. आणि जेव्हा आपण 4 मित्रांसोबत आहे किंवा 4 फॅमिलीच्या लोकांसोबत आहे आणि एखादा व्यक्ती येऊन आपल्याला बोलतो अरे चेतन मी तुझे व्हिडिओ बघतो, तो एक फील वेगळा असतो. आपण किती पण म्हणा, असतं ते खूप वेगळं वाटतं आपल्याला की अरे तुला ओळखतो. आणि ते बाकीच्या आपल्या फॅमिलीला पण एक प्राऊड वाटतं, मित्रांना प्राऊड वाटतं की अरे माझा मित्र आज त्याला लोक ओळखतायत. तर मी ते करत गेलो. मग ती एक आपल्याला ॲडिक्शन होत जाते या गोष्टीचं. सक्सेस इज ॲडिक्शन, म्हणजे यश हे तुम्हाला एक नशा आहे, तो आपण म्हणतो की व्यसन होऊन जातं. मग त्यासाठी तुम्ही प्रयत्न करत जाता. मग कंटिन्यू मग व्हिडिओ बनवत गेलो. आणि इलेक्शन आलं होतं आपलं. इलेक्शनच्या वेळेस आपण व्हिडिओ केला. 2 मिलियन म्हणजे 20 लाख लोकांनी तो व्हिडिओ बघितला आजपर्यंत. जबरदस्त. ते पॉडकास्ट आपलं इतकं सुंदर झालं होतं खूप. आणि आपण प्लॅनिंग केलं नव्हतं, काहीच प्लॅनिंग नव्हतं. मॅम जळगावच्या होत्या, हेही मला पहिल्या कॉलवर कळालं होतं की मॅम जळगावच्या. मी कॉल केला मॅमला की मॅम मला पॉडकास्ट करायचं आहे तुमच्यासोबत. मॅम बोलल्या ठीक आहे मी पुण्याला येणार आहे, तुला कॉल करते. मॅम आल्या, आम्ही पॉडकास्ट केला, त्याच दिवशी टाकला. 15 तारीख होती, 20ला इलेक्शन होतं आणि 22 का 23ला रिझल्ट होते. त्याच दिवशी तो पॉडकास्ट सकाळपर्यंत 1 लाख व्ह्यूज. सब माझे सबस्क्रायबर वाढताय. मी बघतोय अरे हे काय चालू आहे. मी फक्त काउंट करत होतो. एक दिवस मी ना काही काम केलंय ना काहीच केलंय. 2-3 दिवसामध्ये 1 मिलियन, त्याच्या पुढे 2 मिलियन, 20 लाख लोकांनी महाराष्ट्रातला तो व्हिडिओ बघितला. आणि हे सांगतो की तेव्हाचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सगळ्यांनी तो व्हिडिओ बघितला. मॅमला कॉलही आले भरपूर लोकांचे. सोशल मीडियाची पॉवर ही. तर त्यानंतर मग मॅम तुमच्या रील्स टाकत गेलो. मग अजून चांगले लोक परत म्हणजे तुमच्यासारखेच लोक भेटत गेले. प्रत्येकासोबत चांगले पॉडकास्ट होत गेले. मग थोडे टॉपिक्स वेगवेगळे करायला लागलो. मग आज जरा चांगलं म्हणजे मला असं डिसेंबर ते आता जुलै 7 महिन्यात 1,70,000 70,000 वाढले. हो हो, म्हणजे 50,000वरून 2,17,000. 2,17,000. युट्यूबची ही एक जादू आहे. यालाच व्हायरल होणं किंवा ही संधी मिळते तोपर्यंत फक्त कार्य करत राहायचं आणि कंटेंटमध्ये अपडेट करत राहायचं. अपडेशन खूप महत्वाचं मला वाटतं की जे पहिलं तुम्ही ऑब्झर्व केलं पाहिजे. जेही आता विचार करत असेल की नाही आपण पण करू युट्यूब चॅनल, तुम्ही बनवलेला पहिला व्हिडिओ आणि तुम्ही बनवलेला 10वा व्हिडिओ यामध्ये डिफरन्स हवा. परफेक्ट. जर तो डिफरन्स नाही होते, तुम्ही 100 व्हिडिओ टाकले तरी नाही फरक पडणार. तेच आहे. यालाच आम्ही आमच्या भाषेत शनीची चिकाटी म्हणतो. शनी देत जातो, तू कर्म करत राहा, यश मिळणारच आहे. मध्ये मी एक व्हिडिओ पण टाकला होता की युट्यूबर्सच्या पत्रिकेत कोणते योग असावेत. म्हणजे आता हे खूप इम्पॉर्टंट आहे की आता हाच टॉपिक आपला चाललाय. तर मीच आता पॉडकास्टर म्हणून मॅमला प्रश्न विचारतो की आता जेही लोक बघतायत मॅम पॉडकास्ट आपला, आणि त्यांना असं जाणून घ्यायचं की त्यांच्या पत्रिकेमध्ये तो योग आहे का की ज्यामुळे ते युट्यूबर किंवा फेमस बनू शकतात, ते तुम्ही सांगू शकतात का? होय, त्याचे सोपे नियम आहेत. एक तर कसं असतं ना की उपचय स्थान 3, 7, 11 आणि वायुतत्व प्रबळ असलं पाहिजे. ओके. त्याच्यानंतर शनीची चिकाटी पाहिजे, बुधाचं बोलण्याचं कौशल्य पाहिजे, चंद्राची संवेदनशीलता पाहिजे, शुक्राचं प्रेझेंटेशन पाहिजे, मंगळाची धडाडी पाहिजे, घाबरून चालत नाही, आणि राहूची निष्ठा पाहिजे की मी हे काम करून दाखवेल. बरोबर. आणि केतूची तटस्थता पाहिजे की काम केलं, व्हिडिओ अपलोड केला, माझी जबाबदारी संपली, प्रेक्षक पाहतील किंवा नाकारतील, दोन्ही गोष्टी तटस्थपणे स्वीकारण्याची क्षमता केतू देतो. हे सगळं जेव्हा असतं तेव्हा तो युट्यूबवर घडतो. हो, इतके कॉम्बिनेशन हवे मग युट्यूब सक्सेस मिळतो. त्याच्यामध्ये सोपं नाहीच आहे ते, खूप मेहनत आहे. म्हणजे एक मी तुम्हाला डेटा सांगू शकतो की
1 लाखपेक्षा जास्त पैसे कमवणारे युट्यूबर जर आपण बघितले तर ते 10-20% पण नाही आज. बरं. 20 ते 30% पण जर नीट बघितलं ना तर तेवढे नाहीये. युट्यूब रेव्हेन्यू मधून म्हणतोय मी. अच्छा. लोकांना काय वाटतं मॅम, हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे की याचे सबस्क्रायबर जर आज 1 लाख झाले आहेत तर याला युट्यूब 1 लाख रुपये देत असेल. हा सगळ्यात मोठा लोकांच्या डोक्यातला गैरसमज आहे. असं नाहीये. तुम्हाला पैसे मिळतात, किती लोक तुम्हाला बघतायत तुमचा व्हिडिओ, व्ह्यूजवर तुम्हाला पैसे, सबस्क्रायबरवर तुम्हाला पैसे नाहीये. हे खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे युट्यूबचा. छान, तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने सांगत आहात. अनेकांना आज प्रेरणा मिळेल की आपण चॅनल सुरू करावं. बरोबर. आणि त्यासाठी स्टेप सुद्धा तुम्ही सांगितल्या. बरोबर. हे सगळं सुरू केल्यावर तुमच्या वैयक्तिक आयुष्यात काय काय बदल घडलेत? म्हणजे मी जोपर्यंत जॉब केला, मी कॉलेजला होतो, जेव्हा मी कॉलेजला होतो किंवा नंतर मी जॉब केला तर माझं आयुष्य खूप वेगळं होतं. म्हणजे मी खूप वेगळ्या पद्धतीने वागायचो. मी जेवढं डिसेंटली आज बोलतो किंवा मी युट्यूबवर बोलतो, मी तसा नव्हतो. म्हणजे ऑनेस्टली जर बोलायचं तर हा जो फरक माझ्यात आणला की मी आज 4 लोकांमध्ये गेल्यावर पण मी जे आधी बोलायचं तसा नाही बोलत. मी आता खूप व्यवस्थित बोलतो. हे इतकं तरी मला वाटतं. आधी काय होतं ना की आपल्याला भान नसतं, जसं मी बोलले की सामाजिक भान टिकवावं लागतं. आपण कुठे गेलेलो आहे काहीही बोलायचं, मित्रांसोबत कुठेही मजा करायची, हे करायचं. पण आता मी ते नाही करू शकत किंवा मला ते करायला आवडत पण नाही. याच्यात सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जी ना मॅम, ती ज्या टॉपिकवर मी पॉडकास्ट केले, मी केले ॲस्ट्रॉलॉजीवर पॉडकास्ट, मी केले लॉ ऑफ अट्रॅक्शनवर पॉडकास्ट, मॅनिफेस्टेशन वगैरे, मी केले फायनान्स, पैशावर पॉडकास्ट. या गोष्टी ना तुम्हाला शिस्त लावतात. आपल्या पॉडकास्टमध्ये पण तुम्ही नेहमी सांगतात की कर्म खूप इम्पॉर्टंट आहे. जर तू आज चुकला तर त्याचा फरक तुला उद्या आठवेल. मी आज जीही चुकीची गोष्ट करतो, असं नाही की करत नाही, प्रत्येक जण कुठे ना कुठे चुकतो. मी जेही चुकत असेल पण माझ्या डोक्यात एक विचार येतो की मला मॅम बोललेले आहे, मला ते सर हे गोष्ट बोललेले आहे की असं जर तू आज केलं तर त्याला आज तुला लगेच फरक नाही पडणार पण नंतर होईल. त्यामुळे मला म्हणजे मी जे फॅमिलीसोबत बोलणं असेल माझं ते खूप बदललं. जो व्यवहार असतो लोकांसोबतचा तो बदलला आणि त्याचा मला माझ्या बिझनेसमध्ये आता बेनिफिट होतो. मी खूप चिडका होतो आधी की मी लवकर चिडायचो, मला फरक नाही पडायचा. पण आता काय होतं ना की आता मला तर गोड बोलण्याचा, जे आपण म्हणतो की मारवाडी गुजराती समाज का आज बिझनेस चांगला करू शकतो, तर ते ॲप्रिसिएशन आहे मॅम त्या लोकांसाठी की ते गोड बोलतात. आणि मराठी लोकांमध्ये थोडंसं काय होतं की ॲरोगन्स येऊन जातो बोलताना. तो मी जरा ॲक्वायर केला आणि तो मला धार्मिक गोष्टींमधून आला, अध्यात्मातून आला. म्हणजे गंमत सांगते, आपण जर ट्रेनमध्ये असलो, 2 MP लोक आपसात बोलत असले आणि महाराष्ट्राचे, तर महाराष्ट्राचे लोक जर बोलत असले तर आपल्याला वाटतात भांडतायत आपल्या भाषेमुळे. MP लोक जर भांडत असले तर आपल्याला वाटतं प्रेमाने बोलतायत. तो फरक पडतो. आणि पण बोलण्यातून मॅम तुम्ही सगळं विकत घेऊ शकता. हो, बोलण्यातून सगळं विकत. आता तुमची भविष्यातली स्वप्न काय आहेत? म्हणजे युट्यूबला तर मी कंटिन्यूस ठेवणार आहे. कारण एक अजून फॅक्ट मला सांगायची की युट्यूब चॅनल चालू केलं होतं 10 एप्रिल 2020ला आणि माझ्या मुलीचा जन्म झाला 10 एप्रिल 2021ला. हे म्हणजे विदाऊट हे. नंतर मग काही 7-8 महिन्यांनी बायको बोलते की अरे हे असं झालंय. त्यामुळे मला एक माहिती की हे चॅनल माझ्यासाठी देवानेच तयार केलं होतं, तेव्हा ते झालेलं. हो, मी या गोष्टीला खूप बिलीव्ह करतो, या गोष्टींवर काही ते तर मी सोबत ठेवणार आहे. बट मी जे सोबत आता रिअल इस्टेटचं काम करतोय तर मला खूप इच्छा आहे की मी रिअल इस्टेटमध्ये अजून सक्सेसफुल बनावं. एक यूट्यूब बँटर विथ चेतन, ज्यामध्ये नवीन टॉपिक्स आपण एक्सप्लोअर करू. आणि दुसरी गोष्ट की रिअल इस्टेटला मी अजून पुढच्या टर्मवर की मी रिअल इस्टेट विथ चेतन नावाने चॅनल पण ओपन केलं आहे, त्याच्यावर पण रिअल इस्टेटची माहिती देत असतो. बट त्याला मला एका वेगळ्या लेवलला न्यायचं आहे की मला लोक आता रिअल इस्टेट एक्सपर्ट म्हणून ओळखलं गेलं पाहिजे. खूपच छान. आणि तुमच्या चॅनलवर अनेक ज्योतिषांना संधी मिळते, तर ज्यांना तुमच्यासोबत पॉडकास्ट करायचं असेल त्यांच्यासाठी आपण तुमच्या चॅनलचा हँडल टाकू, तुम्ही म्हणाल तर फोन नंबर टाकू, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते असेल. मला कॉन्टॅक्ट करू नका. आणि अनेक बिल्डर्सला सुद्धा ही एक संधी आहे, त्यामुळे ते सुद्धा तुम्हाला इथून कॉन्टॅक्ट करू शकतात. तर त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समधून तुमचा नंबर घेऊन तुम्हाला संपर्क करावा. हे सगळं झालं, पण युट्यूबमध्ये मॉनिटायझेशन एक विषय, त्याशिवाय सुद्धा उत्पन्नाचे अनेक स्तोत्र असतात. बरोबर. त्याबद्दल आपण काय? हा सगळ्यात चांगला प्रश्न विचारलाय मॅम तुम्ही. म्हणजे मी हा जे उत्तर देणार आहे ना, हे प्रत्येकाने लक्षात ठेवावं. प्रत्येकाला असं वाटतं की यूट्यूबमध्ये फक्त यूट्यूब जो पैसा आपल्याला देतो तेच एक अर्निंग आहे,
मी तुम्हाला सांगू शकतो, आज जे लोक 10 ते 15 लाख रुपये कमवत आहे, त्या 10 ते 15 लाखामध्ये यूट्यूब त्यांना 1 लाख रुपये पण देत नाही आहे. ते कमवत आहेत स्पॉन्सरशिपवरून. बरं. जर आज एखादा व्यक्ती, एखादी लेडी आहे, ती फूडचं चॅनल बनवते, रेसिपीचं चॅनल बनवते, त्याचे मसाल्याचे ब्रँड असतात, ते या लोकांना पे करतात. होय. त्याच्यासोबतच जर आज मी ॲस्ट्रोचे व्हिडिओ बनवतोय, तर ॲस्ट्रोच्या भरपूर मोठ्या कंपनीज आहेत ज्या मला आज अप्रोच करतात. हो. ठीक आहे. त्याच्यासोबतच काही बेटिंगच्याही करतात, बट मी बेटिंग ॲप प्रमोट पण नाही करत आणि मी स्वतः पण नाही ते काही करत. त्यामुळे ती गोष्ट तर हे. दुसरी गोष्ट, जे लोकांना वाटतं की 1 लाख सबस्क्रायबर असले तरच आपण पैसे कमवू शकतो, असं नाही आहे. यूट्यूब इज द लीड जनरेशन मॉडेल. सगळ्यात इम्पॉर्टंट, माझ्या आज इंस्टाग्रामवर 2,500 सबस्क्रायबर आहे फक्त. म्हणजे रिअल इस्टेटच्या चॅनलला बोलतोय मी. इकडे तर आपले 70,000 आहे बँटरला, जे नवीन आपण चॅनल चालू केलं, रिअल इस्टेट विथ चेतन. त्याच्या थ्रू मी आजपर्यंत 4 ते 5 फ्लॅट सेल केले. ग्रेट. हे का? कारण इथं व्ह्यूज 5,000 जरी व्ह्यूज आले, त्यापैकी एका व्यक्तीने जरी माझ्याकडून फ्लॅट विकत घेतला, तरी तिथं मी चांगलं अमाऊंट अर्न करतोय. हे लोकांना समजलं पाहिजे की तुम्ही प्रॉडक्ट विकायला शिका यूट्यूबवर. यूट्यूबला मार्केटिंग प्लॅटफॉर्म म्हणून यूज करा, फ्री मार्केटिंग प्लॅटफॉर्म म्हणून. तुम्हाला इथं ना ॲड लावायची आहे ना काही करायचं आहे. तुम्ही जर यूट्यूबला चांगल्या पद्धतीने जर यूज केलं, इंस्टाग्रामला प्लस यूट्यूबला बोलतोय मी इथं, तुम्ही 100% महिन्याला 1 लाख रुपये कमवू शकतात. स्त्रियाही कमवू शकतात घरी बसून. फक्त प्रॉडक्ट निवडताना व्यवस्थित निवडा, प्रॉपर करा. आणि मॅमचे वर्कशॉप असतातच तसे मध्ये मध्ये की ज्या तुम्हाला शिकवत असतात, तर तुम्ही ते प्रॉपरली एक बघा. खूप पैसा देऊ शकतो यूट्यूब, फक्त प्रॉपर वेमध्ये स्टेप्स उचलल्या गेल्या पाहिजे. आज अनेक यूट्यूबर निर्माण होत आहे, त्यामुळे स्पर्धा वाढेल, त्रास होईल असं तुम्हाला काय वाटतं का? आपण एक बघितलं की व्लॉग्स चॅनल भरपूर आले होते मध्ये, किंवा आहेत अजून पण. यूट्यूब चालू करणं खूप इझी आहे, कंटिन्यू करणं खूप कठीण आहे. जसा बिझनेस आहे तसंच यूट्यूब आहे. आणि यूट्यूबला आहे ना असं वाटतं की जो माझ्या ह्याच्यावर व्हिडिओ टाकतोय तो माझा एम्प्लॉई बनला पाहिजे. जर तुम्ही व्हिडिओ टाकताय आणि बंद गेलं तर तुम्हाला परत येण्यासाठी यूट्यूब अपॉर्च्युनिटी खूप कमी देतं. त्यामुळे मला एक म्हणायचं आहे की इट्स अ कम्युनिटी. आज मी पॉडकास्ट करतोय तर मला असं वाटेल अजून 100 लोकांनी पॉडकास्ट चालू करावे. याचं कारण असं होईल की 100, आता मी पूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत तर नाही पोहोचू शकत, पण 100 लोक जर आज उभे राहिले सेम गोष्ट करणारे, तर ते पोहोचतील. मग ज्यांच्यापर्यंत मी पोहोचलो नाहीये त्याने जर ते पाहिलं, तो उद्या उठून माझंही चॅनल बघणार आहे. कम्युनिटी मोठी बनणार आहे. तुम्ही फक्त सपोर्ट करा एकमेकांना, जे मला वाटतं. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंद. खूपच छान. हे खूप होतं व्लॉगिंग चॅनलला पण तेच झालं मॅम. म्हणजे आपल्या ग्रंथांमध्ये असे सुंदर वाक्य बोला ब्लॉगिंग की व्लॉगिंग जे असतं ना, की म्हणजे व्हिडिओ असं करून ते करायचे व्लॉग्स वगैरे. अजून पण ब्लॉगर आहेत, बघतात. युनिक आयडिया आणून जर तुम्ही व्लॉगिंग केलं, म्हणजे भरपूर असे चॅनल्स आहे की जे टुरिझम दाखवतात, काही फूड दाखवतात. तसंच पॉडकास्टिंगमध्ये पण तुम्ही हॉरर चॅनल चालू करू शकतात, ॲस्ट्रॉलॉजीचं असं आपल्या, फायनान्सचं चॅनल चालू करू शकता. मल्टिपल निश आहे, करा. उद्या फायनान्सवाल्याला एखाद्या दिवशी वाटलं ॲस्ट्रोबाईचं मला बघेल, वेगवेगळ्या गोष्टी आहे, पण केलं पाहिजे. आणि प्रत्येकाने केलं. जितकं जास्त करतील, ज्याच्यात पोटेन्शियल आहे मॅम तो पुढे जाणार आहे, ज्याच्यात नाही होणार तो नाही करणार, तो दुसरं काही करेल, त्याच्यासाठी दुसरी गोष्ट बनली, शिकायला मिळेल. पण प्रत्येकाने शिकलं पाहिजे यूट्यूब. सक्सेस झाला तर युट्यूबर बनाल, अनसक्सेस झाला तर त्यातून नवीन शिकायला मिळेल. आता सगळ्यात शेवटी आणि सगळ्यांचा आवडता प्रकार, रॅपिड फायर प्रश्न. बरोबर. पहिला पगार किती मिळाला युट्यूबवर? युट्यूबवरून का? की पहिला विदाऊट युट्यूबचा पगार? युट्यूबचा 8,000, तेव्हा 7,000 आले होते. बरं, किती महिन्यानंतर? 8-9 महिन्यानंतर. तुमचा आवडता युट्यूबर कोण? डॅनी पंडित म्हणून एक कॉमेडी युट्यूबर आहे, पण खूप छान व्हिडिओ करतो. बरं. एका दिवसासाठी युट्यूबच्या कोणत्या चॅनलचं मालक व्हायला आवडेल? टी सिरीज. सगळ्यात जास्त सबस्क्रायबर आहे, अर्निंग पण तेवढे त्यांचं. बरं. तुमच्या व्हिडिओवर ज्या वेगवेगळ्या कमेंट येतात, त्यातील सगळ्यात छान कमेंट कोणती होती? कमेंट अशी होती की एका पॉलिटिकल जे आपण म्हणतो,
तर त्यांच्याकडूनच होती की मला कधी बोलवत आहे, आणि ते माझे इन्स्पिरेशन होते ते पॉलिटिकल, तर मला कधी बोलवत आहे, ज्या व्यक्तीला आपण इन्स्पिरेशन मानतो त्याच व्यक्तीने ती कमेंट केली होती. व्हेरी गुड. ते आले नाही अजून, बट नाही, पण ते एक प्रोत्साहन त्यातून जे मिळतं ना, ते लाख मोलाचं असतं. तुमच्या आवडीचे 3 टॉपिक. हां, म्हणजे असे टॉपिक सांगतो की ज्यावर आता त्या एज ग्रुपच्या लोकांनी जर चॅनल चालू केलं तर चांगलं अर्निंग होऊ शकतं. लहान मुलांनी एज्युकेशन प्लस गेमिंग जर त्यांना इंटरेस्ट येतं. स्त्रियांसाठी सांगतो की जे स्किल आहे त्यांच्याकडे, फूडचं चॅनल करू शकतात, शिवणकाम आहे, त्याच्यानंतर घरात बसल्या कॉस्मेटिक्सचं एक चॅनल आहे, त्याच्यात त्यांना ॲफिलिएटचा पण पैसा मिळेल, यूट्यूबकडून पण पैसा मिळेल, हे असे चॅनल्स आहे. आणि पुरुषांसाठी सांगू शकतो ट्रॅव्हलिंग, त्याच्यानंतर हॉटेलला जाऊन तिथं रिव्ह्यू करणे, असे चॅनलला लोक बघतायत आज. खूपच छान. आजचं चॅनल अगदी जबरदस्त झालं. एक जॉब सॅटिस्फॅक्शन म्हणतो तसं मिळालं. तुम्हा सगळ्यांना आजच्या चॅनलमधून भरपूर प्रेरणा मिळेल. ज्यांचे प्रयत्न सुरू आहे यूट्यूबर होण्याचे, त्यांना एक मार्गदर्शन मिळेल. आणि अजून माहिती घ्यायची असेल किंवा तुम्हाला जायचं असेल पॉडकास्टिंगसाठी, कारण की सरांचं पॉडकास्टिंग चॅनल आहे आणि मुख्यतः इतरांना प्रमोट करणं हे त्या चॅनलची थीम आहे. तर तुम्हाला ज्यांना कुणाला या पद्धतीने मार्गदर्शन हवं असेल त्यांनी सरांना संपर्क करावा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिटेल्स असतील. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. थँक्यू सो मच मॅम. खूप बरं वाटलं तुम्ही बोलवल्याबद्दल. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.